हिंगोलीमध्ये आज शेतकऱ्यांनी इंधन टंचाईच्या विरोधामध्ये आक्रमक आंदोलन केलेलं आहे। हिंगोली रिसोड हा राज्यमार्ग रोखलेला होता। तासभर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये इंधन टंचाईमुळे हाल सुरू झालेले आहेत। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। शेतातली मशागत झाली का? मशागत व्हायला तेलच नाही तर काही द्यायचं, डिझेलच नाही ना, मग कशाच्या माता होईल? 4-4 दिवस बी तिथं उपाशी राहून डिझेल नंबर लागाना काय मरायचंय का काय? सगळे कामं बंद पडले, सगळे तिथं यायले 1200 रुपयाचं डिझेल लागा लागलं। तर वावरातले कामं करायचे कशानं? डिझेल भेटत नाही। 3-3 दिवस तिथं उपाशी राहायचं काम पडलं पण नंबर लागाना। काल भानकड्यातल्या एका शेतकऱ्यावरती वीज कोसळली। दिवसा त्याला तेल मिळालं नाही, रात्री मशागत करू लागला, घरी येताना वीज कोसळली, तो मेला तो शेवटी जीव गेला त्याचा, पण त्याचा नंबर नाही लागला। हिंगोलीचं जे प्रशासन आहे ते अजूनही इंधनाच्या संदर्भामध्ये दक्ष नाहीये। बोरविलिंग मध्ये 1000 लिटर डिझेल टाकलं पण शेतकऱ्याला मिळत नाहीये। या ठिकाणी खरं पाहिलं तर सरकार लाजिरवाणी गोष्ट आहे। या ठिकाणी नालायक सरकार म्हणून तुम्ही का माहिती का? हे या सरकारचे या मंत्र्यांचे हे रखेल अधिकारी झालेले आहेत। कारण पहिला असं तुम्ही परभणी जिल्ह्यात 7 डिझेल मिळते, संभाजीनगरला 7 डिझेल मिळते, मग हिंगोली जिल्हा काय महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे का? म्हणून आमची प्रमुख मागणी आहे, कायला पहिला असला शेतकरी जर त्याला दिवसा डिझेल मिळाला असतं रात्री वीज पडून मेला नसता। आज 3.5 घंट्याला महाराष्ट्रामध्ये एका शेतकऱ्याची आत्महत्या होते। आज एकाही पंपावर तुम्ही प्रश्न केला, एकाही पंपावर कोणता टिप्परवाला उभा नाही, कोणता बोरिंगवाला उभा नाही, कोणता कॉन्ट्रॅक्टर उभा नाही, फक्त शेतकरी आणि शेतकऱ्याचं ट्रॅक्टरच उभं आहे। बरं, हे सगळी परिस्थिती असताना हिंगोली जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी कुठे आहेत? एकही रस्त्यावर दिसत नाही, पेट्रोल पंपावर दिसत नाही। या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधींचा निवड लाच सोडलेली आहे। एक तर काय कोणी हिजड्यासोबत झोपताना भेटतो। या ठिकाणचे आमदार महोदय साहेब पाहिले असतील, या एखादं 2 लाखाचं नाळ गावात कार्यक्रम केला, नाळे फोडतो, पण बोगदा 90 लाखाचा नदी चोरून घरीचा पाला नाही। त्यानंतर आज आमदार साहेबांची फॅमिली कुठे? आज आमदार साहेबांची फॅमिली या ठिकाणी पंतप्रधान सांगतात की तुम्ही तेल खाऊ नका, बाहेर फिरायला जाऊ नका, डिझेल कमी झाला। आज आमदार महोदय साहेब जर सोडले, त्यांची पूर्ण फॅमिली पूर्ण आज बाहेर फिरत आहे। पण राज्यसभेचे खासदार गायब आहेत, विधान परिषदेचे आमदार गायब आहेत, लोकसभेचे खासदार गायब आहेत। तुम्हाला सरळ सांगतो मी, हे कुठल्या या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, या लोकप्रतिनिधींच्या निवडणुका झाल्यानंतर यांना फक्त जनता नंतर आल्यावर 6 महिने दिसते। म्हणून या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगतो, या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा आम्ही जाहीर निषेध करतो। रस्ता येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सांगतो मी, या ठिकाणी 7-12 आणि आरसीबीवर डिझेल नाही चालू केलं, इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही पक्षाचा असो त्याला कोणताही शेतकरी गावात येऊ देणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। सातत्याने रास्ता रोको आंदोलन होत आहेत, आणखी किती दिवस आंदोलन करायचे? हे काय सरकार एवढं त्या याच्या कातडीसारखी याची हे झाले, गेंदेच्या कातडीसारखी सरकारची परिस्थिती झालेली आहे। एकीकडे म्हणतात की डिझेलची कमतरता नाही, डिझेलची कमतरता नाही म्हणतात, मग लिमिट का केलं? 2000च काय वाहनामध्ये डिझेल टाकायचं लिमिट केलं? तुम्हीच म्हणता ना डिझेल भरपूर आहे, मग असं तर दुसरीकडे आम्ही यांना सगळ्यात महत्वाची मागणी केली की बाबा तुम्ही काय करा की आरसी बुक बघून शेतकऱ्यांना तुम्ही प्रतिदिन 3000चं डिझेल कॅन मध्ये द्या। परंतु आज एवढं बंद केलं, हा कायदा पहिलाच कॅन मध्ये डिझेल देऊ नये, परंतु कधी याची अंमलबजावणी झाली नाही याच्या अगोदर। परंतु आताच मात्र या कलेक्टरनं अशी अंमलबजावणी केली की पूर्ण शेतकऱ्याला कोणत्या प्रकारमध्ये कॅन मध्ये देऊ नका। मात्र मोठमोठाले गुत्तेदार असतील, मोठमोठाले असतील तर हजारो लिटर मात्र मोठमोठ्याला शेतकऱ्यासाठी हा कायदा बाहेर आणलाय। हा शेतकऱ्यासाठी फक्त शेतकऱ्यांची माती करण्यासाठी हा कायदा बाहेर आलेला आहे आणि शेतकऱ्यांना दाबण्याचं काम सुद्धा करत आहेत। आपण बघितलं असेल शेतकऱ्यांचं खतामध्ये सुद्धा डुप्लिकेट। काल परवा कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये मसोडला एक ट्रक सापडला की पूर्ण खत बोगस होतं। मग शेतकऱ्यांना विश्वास ठेवायचा तरी कसा? खत असं डिझेलच्या बाबतीत असं, बँकेत पैसा भेटत नाही, काय करायचं शेतकऱ्यांनी? हे सगळं नाणे टंचाई असेल, इंधन टंचाई असेल, खत टंचाईच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत। हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला, दुसरा एक वीज पडून मृत्यू झाला, आणि याचं कारण हे तुम्ही थेट इंधन टंचाईशी जोडतात ते कसं? नाही, खरंच आहे ना ते। एकीकडे मंत्र्यांनी म्हणायचं की डिझेल मुबलक आहे आणि इथं आम्हाला 12-12 तास जर पंपावर राहायचं काम पडत असेल तर त्यांनी त्यांच्या डोळ्याचं नेत्रदान करावं, म्हणजे ते पाहण्याच्या योग्य नाहीत त्यांचे डोळे। इथं शेतकरी आज दर दिवसाला 7-8 शेतकरी आत्महत्या करतात। अहो नव्हे तर आमच्या या शेनगाव तालुक्यातल्या तरुण 30 वर्षाच्या एका शेतकऱ्याच्या अंगावर रात्री मशागत करताना वीज पडली। दिवसा जर आमच्या शेतीचा, एक तर या सरकारने सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी आधुनिक या पद्धतीने शेती करा, आम्ही आमचे जनावर इकडे, जनावर आम्हाला परवडत नाहीत। आज आम्ही ट्रॅक्टर घेतलं,
ट्रॅक्टरला डिझेल नाही, म्हणजे आता काय आमच्या या मुख्यमंत्र्याच्या याच्या लाडक्या बहिणी आम्ही गावताला झुपायच्या का? आम्ही मशागत करायची कशानं? एक डिझेल नाही, तरुण तडूपदार शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्यावर अंगावर विजा पडतात. आज पेरणीसाठी आम्हाला खत उपलब्ध नाही. या जिल्ह्याचे आमदार खासदार सगळे एकाचा दारू, एकाचे चकना, एकाचं मटण, सगळे पार्टी करून खातात. शेतकऱ्याच्या भाजीवर तेल नाही आणि हे सांगतात. बरं, या राजकारण्यांतर राजकारण करणं लावलं, पण या जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एसी मध्ये बसून मस्त काजू बदाम खातात, पण शेतकऱ्यांकडे यांचं लक्ष नाही. नियोजन शून्य कारभार या जिल्ह्यामध्ये चालू आहे. या जिल्ह्यामध्ये कोणाचाच खेटर कोणाच्या पायामध्ये नाही. शेतकरी यांनी देशोधडीला लावण्याचं काम केलं, शेतकरी यांनी रस्त्यावर आणलेलं आहे. पुढची आंदोलनाची दिशा काय असेल? निश्चितच मी तुम्हाला सांगतोय, आता लोक कंटाळलेले आहेत. लोक या मानसिकतेमध्ये आहेत. ज्याप्रमाणे जशी परिस्थिती नेपाळमध्ये झालेली आहे तशी परिस्थिती आता होण्यासारखं आम्हाला तरी दिसतंय. कारण जनता त्रस्त आहे, नागरिक त्रस्त आहे. पंपावर डिझेल नाही, बँकेमध्ये कॅश नाही, बाजारामध्ये खत नाही. मग आम्ही करायचं कसं? शेतकऱ्यांचं, नागरिकांचं जगणं तुम्ही मान्य करणार आहेत का? हा प्रश्न आमचा सरकारला आहे. एक आंदोलक शेतकरी आहेत, डिझेल मिळत नाहीये, काय प्रॉब्लेम झालाय? सर, आमची शेती वाखरायची नागराची राहिली. कमीत कमी मला 5 एकर जमीन आहे, अजून नागराची राहिली. पुन्हा काल आम्ही भावनिक होऊ नका. साम टीव्ही तुमच्या सोबत आहे, शांततेत बोला. मी काय म्हणा, आमची 5 एकर जमीन आहे, हा, अजून नागराची राहिली. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, काल आम्हाला हळद घोळायची होती. हळदीसाठीच म्हणजे आम्हाला पोते मिरज जवळ आता कोण नांगरणार? पोते नव्हते, ऐकाल का? एक मिनिट. पोते नव्हते. आम्ही स्वतः सोयाबीन मार्केटमध्ये विकायला, तर शासनानं मार्केटमध्ये भुईमुगाच्या शेंगा, मोंड्यात आणि हरभरे, तूर हे माल पूर्ण आत. आमचा स्वतःचा जे माल होता आज कमीत कमी आम्हाला 25 पोते सोयाबीन होते. आमचं मार्केटच्या बाहेर होतं. बरं शेती कळा नांगरायची? नागरात पण डिझेल भेटेल ना. हा प्रश्न झाला डिझेलचा. मिरज जवळ आलाय. हो, मिरज आलं. आता हे प्रश्न झाला 2 नंबरचा. आता 3रा नंबरचा प्रश्न असा आहे की आम्ही ज्यावेळेस आम्हाला शासन म्हणतं की तुम्ही कशाचे पैसे आले की केवायसी करा, केवायसी साठी नंबर आले. या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. हे सगळे शेतकरी राज्य महामार्गावरती उभे होते आणि हिंगोली रिसोड हा मार्ग जो आहे तो शेतकऱ्यांनी बंद केलेला होता. नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही, त्यामुळे तुम्ही आम्हाला डिझेल उपलब्ध करून द्या अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकरी करत आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.